नमस्कार. आज आपण बघणार आहे की लाडकी बहीण KYC आज आपल्याला कशा प्रकारे करायचे. सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाईट जी लाडकी बहीण योजना KYC आहे इथं यायचं आहे. आल्यानंतर सगळ्यात पहिला लाभार्थी आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा दिसतोय, कॅप्चा फिल करून घ्या. त्याच्यानंतर ही जी माहिती आहे पूर्ण वाचून घ्यायची. पूर्ण वाचून घेतल्यानंतर मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही या दोन्हीपैकी ह्याच्यापैकी मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा आणि OTP पाठवा. या नंबरला OTP सेंड करा. OTP सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी जे मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला एक OTP येईल. OTP चेक करायचे. तुम्हाला जे OTP आलं असेल ते OTP कन्फर्म करून इथं आपल्याला सबमिट करायचं आहे. OTP टाकायचं आहे आपलं. आणि सबमिट याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण पाहू शकता की वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर कॅप्चा टाकून आपल्याला मी सहमत आहे पुन्हा आपल्याला सबमिट करायचं आहे. समजा वडील किंवा पती एखाद्या व्यक्तीला नसेल तर आपण त्या ठिकाणी ते घरच्यांचे नातेवाईक किंवा मोठा मुलगा असतील, बाकीचे घरी कोणी कमवणारा वगैरे असेल तर त्यांच्या आधार कार्ड देऊन पण आपण KYC कंप्लीट करू शकतो. या ठिकाणी OTP आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं समजा असा एरिया असेल तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की वडिलांचं किंवा पतीचं जे आधार कार्ड आहे ते इथं आधार कार्ड टाकून कॅप्चा टाकून आणि पुन्हा सहमत आहे आणि याच्या OTP पाठवा याच्यावर सेंड करायचं आहे. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सबमिट करा. थोडंसं वेट करायचं आहे. वेट केल्यानंतर तुम्ही बघा इथं की इथं फॉर्म ओपन झालेला आहे. ओपन झाल्यानंतर इथं सगळ्यात पहिले तुम्हाला वडिलांचं किंवा पतीचं तुम्हाला नाव दिसतील. नाव दिसल्यानंतर इथं जात प्रवर्ग आहे. इथं तुमची जी कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. निवडल्यानंतर पहिला ऑप्शन आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा अन्य काही सरकारी कर्मचारी वगैरे असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर किंवा वेतन घेत असेल किंवा पेन्शनदार वगैरे असतील कोणी सरकारी तर त्या ठिकाणी आपल्याला हो किंवा नाही निवडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी हो करायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी हो केलं आणि कोणी आमच्या याच्यात घरचे सरकारी किंवा कोणतेही सेवानिवृत्ती पेन्शनदार नाही तर या ठिकाणी नाही करतो. आणि याची जी कास्ट आहे आमची जी OBC त्या ठिकाणी OBC तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे. त्या ठिकाणी इथं उपरोक्त क्रमांक 1-2 मध्ये या ठिकाणी खरी असून ते इथं टिक मार्क करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येतील तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. मग आपण समजायचं की आपली KYC पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. चेक करायचं वगैरे असतील तर तुम्हाला पुन्हा इथं त्या लाभार्थीचं ज्याचं आपण KYC केलेत त्याचं इथं आधार कार्ड क्रमांक कॅप्चा टाकून इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवायचं आहे. तुम्हाला इथं दिसतील की या आधार कार्ड क्रमांकाची KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.